पौर्णिमेची रात्र. आकाशात चंद्र डोकावत होता. सगळीकडे नीरव शांतता. रात्रीचे 12 वाजले होते. घरातली मंडळी झोपली असताना त्या चौघी निघाल्या भरधाव वेगाने 2 बुलेटवर. थंडीचे दिवस असल्याने अंगात जॅकेट तर डोळ्यावर गॉगल लावले होते. बरेच अंतर चालून आल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले. रस्त्यावर अंधार होता. रात्रीचे 2 वाजले होते. अंधारात कुत्रे जोरजोरात भुंकत होते. अजून बराच पल्ला गाठायचा होता. पहाट झाली. रस्त्याच्या कडेला बुलेट थांबल्या. डोक्यावरचं हेल्मेट काढत त्या गाडीवरून उतरल्या. पाण्याची बाटली काढून घटाघटा घशाखाली ओतत एकमेकांना टाळ्या देत त्या चौघी उतरल्या. एका झाडाखाली बसत त्या एकमेकांना म्हणाल्या, दमलो यार. विनी, मिनी, रिनी आणि सिमी या चौघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. डोंबिवलीला एकाच चाळीत राहायच्या. चौघी एकाच शाळेत एकाच वर्गात होत्या. अभ्यासबरोबर, खेळणेबरोबर अशा या चौघी 12वी नंतर विभक्त झाल्या. विनी आणि रिनी MBBS तर मिनी व सिमी MSc झाल्या होत्या. शेतकरी कुटुंबातील असल्याने चौघीच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. विनी आणि रिनी MBBS झाल्या, पण पुढे MD करण्यासाठी घरची परिस्थिती नव्हती. पुढे काय करावं हा चौघींसमोर प्रश्न होता. आईवडिलांना मदत करणं, घरचे काम सांभाळणे हे त्या करत होत्या, पण घरच्यांकडून एक वेगळी वागणूक त्यांना मिळायला लागली होती. ती त्यांना खटकत होती. आईवडील लग्न करून द्यायच्या मागे होते, पण त्या चौघींनी घरी सांगितले होते की जोवर ते स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत लग्न करणार नाही. घरातून निघून त्यांना आठवडा झाला होता. चौघींकडे जेमतेम पैसे होते. त्यांनी ठरवलं एखाद्या कंपनीत काम करूया. त्या चौघींनी नाशिकला जायचं ठरवलं. एका औषधी कंपनीत त्यांनी नोकरी धरली. त्या चौघींचा प्रामाणिकपणा पाहून तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना कायम केलं. बऱ्यापैकी पैसा आता मिळू लागला होता. यापेक्षा काही वेगळं करावं असं त्यांच्या मनात होते. संध्याकाळी घरी आल्यावर घरीच त्या स्वयंपाक बनवत, जेवण झाल्यावर फिरायला जात. त्यानंतर रात्री 12पर्यंत नौदलाच्या परीक्षेचा अभ्यास करत. इकडे त्यांच्या घरी मुली घरातून निघून गेल्यामुळे चौघींचे आईवडील चिंतित होते. त्या चौघींनीही ठरवले होते की जोपर्यंत त्या मोठ्या पदावर नोकरी करत नाहीत तोपर्यंत घरी काहीही कळवायचे नाही. चौघीचा संघर्ष सुरू होता, पण त्यांना ध्येय गाठायचे होते. परीक्षेला 15 दिवस राहिले होते. नौदलात त्यांना जायचं होतं. त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. अखेर परीक्षेचा दिवस उजाडला. त्या चौघींना पेपर चांगला गेला. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्यांचं व्यक्तिमत्व आणि शारीरिक क्षमता योग्य असल्यामुळे त्यांचं नौदलात कमांडो म्हणून सिलेक्शन झालं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटोसहित बातमी झळकली. डोंबिवलीला सुद्धा त्या चौघींच्या घरी ही बातमी समजली. आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. त्या चौघींचे आईवडील एकत्र आले. त्यांनी ठरवले मुलींना घरी आणायचे आणि वाजत गाजत गावातून हत्तीवरून मिरवणूक काढायची. मुलींचा तपास करण्यासाठी ते निघाले. नाशिकला ते पोहोचले. त्या चौघी नेहमीप्रमाणे कंपनीत निघाल्या होत्या. कंपनीत राजीनामा देऊन त्यांना नौदलात हजर व्हायचे होते. त्या घरातून निघणार तोवर त्या बिल्डिंगखाली कार थांबली. त्या चौघींचे आईवडील उतरले आणि जिना चढून वर गेले. आईवडिलांना पाहून त्या चौघींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 2 दिवस त्यांनी सोबत घालवले. तिसऱ्या दिवशी आईवडिलांनी त्यांना बरोबर येण्याचा आग्रह केला, पण त्या चौघीही गेल्या नाही. त्या नौदलात हजर झाल्या. नौदलात सर्व पुरुष होते. त्यांना पाहून साऱ्यांचे डोळे विस्फारले. तेथील अधिकाऱ्यांनी त्या चौघींना बोलावून घेतले. त्यांना मोहीम समजावून सांगितली. थोड्या दिवसात त्यांना एका मिशन फत्ते मोहिमेवर पाठवण्यात आले. काश्मीरजवळच्या एका छोट्या गावात अतिरेक्यांनी 3 कुटुंबांना ओलीस ठेवले होते. त्यात लहान मुलं आणि वृद्धही होते. त्यांची सुटका करण्याची जबाबदारी यांच्यावर आली होती. एक मोठं आव्हान होते. त्या तयारीनिशी गेल्या. इमारतीभोवती अतिरेक्यांनी पहारा कडक केला होता. एक दिवस रात्री बेसावध असताना त्या चौघींनी बेधुंद गोळीबार केला. तिकडून अतिरेक्यांनी पण प्रतिकार केला, पण अतिरेकी मारले गेले. ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची सुटका झाली. त्या कुटुंबातील मोठ्या माणसांनी त्यांचे आभार मानले. सतत 48 तासाच्या मोहिमेनंतर त्यांना यश आले होते. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर आणि सोशल मीडियावर या मोहिमेची न्यूज गाजली. मोहीम पार करून त्या क्वार्टरला पोहोचल्या तसे अभिनंदनाचे फोन वाजू लागले. जीवाशी खेळून एक फार मोठा विक्रम त्यांनी केला होता. त्या खूप थकल्या होत्या, पण कौतुकाच्या वर्षावाने चौघींच्या डोळ्यात पाणी होतं. मुली म्हणून जन्माला आलो हा काय आमचा दोष आहे का? घरीदारी समाजाकडून हेटाळणी सहन करावी लागली. घरातून निघालो तेव्हाही कोणालाही न सांगता बाहेर पडलो. समाजाच्या दृष्टीने तो एक मोठा अपराध होता. त्यासाठी आईवडिलांना, नातेवाईकांकडून, समाजाकडून बोचरे प्रश्न ऐकायला मिळाले. डोक्यात विचार होते,
पण हा जन्म सार्थक झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. आता मात्र आईवडिलांचा आग्रह त्यांना टाळता आला नाही. त्या गावी गेल्या. मोठ्या संख्येने रेल्वे स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईक उभे होते. 4 हत्ती मागवण्यात आले व सजवण्यात आले. दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या. सुवासिनींनी त्या चौघींना ओवाळले. हत्तीवरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. गावभर मिठाई वाटण्यात आली. आई वडील आणि नातेवाईकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. 15 दिवसाच्या सुट्टीवर त्या आल्या होत्या. सुट्टी संपून जायची वेळ झाली तशी आईवडिलांनी मुलींना जवळ बसवले, समजावले आणि आता करिअर बाजूला ठेवून लग्न करावे असा आग्रह धरला. नौदलातच कार्यरत असलेले अधिकारी ड्युटीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबरच राहत होते. त्यातील नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांशी त्यांची चांगली ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि चौघींनी आईवडिलांच्या संमतीने संसार थाटले. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.